टक्के लोकांना ह्याबद्दल माहीत नसेल, किंबहुना कुठल्या नोट्समध्ये नाही, कुठल्याही क्लासेसमध्ये नाही, असे फॅक्ट यावर्षी स्वतःहून महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे जेंडर बजेटिंगबद्दल. लिंग आधारित अर्थसंकल्प ही जी कॉन्सेप्ट आहे यावर्षी सरकारने स्वतःहून एक डॉक्युमेंट प्रकाशित केलं महाराष्ट्र सरकारने, आणि त्यामध्ये फॅक्ट दिलेले आहे. तर येणाऱ्या परीक्षेला येऊ शकतं, कारण आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं जेंडर बजेटिंगवर बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहे आणि हे फॅक्ट जवळपास कुठल्याही नोट्समध्ये अवेलेबल नाहीत. तर स्वतःहून महाराष्ट्र सरकारने जे आत्ताचा अर्थसंकल्प आर्थिक सर्वे दिला त्याखाली हे डॉक्युमेंट प्रकाशित केलं आहे आणि त्यामधले फॅक्ट्स आहेत. काय सांगितले की पहिल्यांदा लिंग आधारित अर्थसंकल्प म्हणजे जेंडर बजेटिंग हे पहिल्यांदा कुणी केलं तर ते पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने केलेले आहे, हे लक्षात घ्या. आणि ऑस्ट्रेलियानंतर 2 नंबरचा देश आहे तो ब्रिटनने केलेला आहे. आणि भारताने कधी सुरू केलं हेही त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलं आहे. भारताने सर्वप्रथम पहिल्यांदा 2005-06 मध्ये केंद्र सरकारने हे जेंडर बजेटिंग म्हणजे लिंग आधारित अर्थसंकल्प चालू केला आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी फॅक्ट कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही, 100% भेटणार नाही, ती म्हणजे आहे मुलांसाठीचा अर्थसंकल्प. म्हणजे काय, बाल अर्थसंकल्प सुद्धा केंद्र सरकारने चालू केलेला आहे. तो 2008-09 पासून चालू केलेला आहे. हे फॅक्ट नोट डाऊन करून घ्या. आणि महाराष्ट्र सरकारने लिंग आधारित अर्थसंकल्प हा 2020-21 मध्ये चालू केलेला आहे. आणि ह्या जेंडर बजेटिंग म्हणजे हे जे अर्थसंकल्प आहे जेंडर बेस असलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत, त्याचे 3 प्रकार केलेले आहेत. हे प्रकार सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ते 3 टाईप्समध्ये त्याला प्रकाशित केलेलं आहे, 3 पार्ट्समध्ये प्रकाशित केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा अनोखे फॅक्ट्स जे जवळपास कुठेही नाहीत, अशा अनेक फॅक्ट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.